महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा इचलकरंजी, त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंटर यांच्या वतीनं गेली 9 वर्ष सुरू असलेली जी स्पर्धा आहे, एक अतिशय महत्वाची स्पर्धा या भागातली, या परिसरातली आहे असं मी मानतोय. आणि ज्यावेळी मी परीक्षणाचं काम करत होतो त्यावेळी काही बाबी ज्या आहेत त्या मला प्रकर्षाने जाणवल्या आणि त्या अनुषंगाने मी मानतोय की ही एक अतिशय महत्वाची आणि सकस अशा पद्धतीची स्पर्धा या दोन्ही सन्माननीय अशा पद्धतीच्या ज्या संस्था आहेत यांच्या वतीने घेतली जाते. मगाशी उल्लेख करण्यात आला की या स्पर्धेला प्रचंड आणि उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो लाभला. जवळजवळ 238 कविता ज्या आहेत ते या स्पर्धेसाठी आलेल्या होत्या आणि 2 मंडळी जी आहेत ती कवितेतली जाणकार मंडळी आहेत आणि अशा पद्धतीच्या अनेक स्पर्धांचं परीक्षण सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की ही कसोटी किती मोठी होती. कारण 238 कविता म्हणजे साधारणपणे 5 कविता संग्रहांचा तो आशय आहे आणि तो 5 कविता संग्रहांचा आशय पाहणं, वाचणं, समजून घेणं आणि त्यामधून एक मत जे आहे ठाम मत त्या मतापर्यंत जाणं ही खरंच तर कसोटीची एक कसोटीचा क्षण होता आमच्या तिघांच्या दृष्टिकोनातून. आणि मुळात ह्या स्पर्धा ज्या आहेत या स्पर्धेमध्ये आलेले कवी जे आहेत त्या कवींच्या तरा सुद्धा वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे ते 5 कवी म्हणजे 5 कविता संग्रह असतील आणि ते 5 कवीचे असतील आणि त्या कविता संग्रहातल्या कविता जर आपण वाचत असतो तर त्या कवीचं स्वतःचा म्हणून एक स्वर असतो, त्या कवीचा स्वतःचं म्हणून एक सूत्र असतं, त्या कवीची स्वतःची म्हणजे भूमिका असते. ती भूमिका संबंध त्या कविता संग्रहामध्ये आपल्याला दिसत असते आणि त्यामुळे जसे आपण कविता वाचत जाऊ तसं त्या कविता संग्रहामधली साखळी जी आहे ती साखळी आपण जोडत असतो आणि त्याच्या माध्यमातून तो कवी समजून घेत असतो. इथं परिस्थिती वेगळी आहे. इथं परिस्थिती अशी होती की प्रत्येकाची कविता वेगळी आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे, प्रत्येकाचा स्वर वेगळा आहे, प्रत्येकाचा सूर वेगळा आहे आणि त्यामधला चांगला जो स्वर आहे तो स्वर शोधणं, तो सूर शोधणं, ती भूमिका शोधणं, ती जी एक कसोटी होती ती कसोटी आम्हा तिघांना सुद्धा ती पार करावी लागलेली आहे. आणि माझ्या बरोबर असणारे महावीर कांबळे सर असतील किंवा प्राध्यापिका डॉक्टर पहलवान मॅडम असतील, या दोघांनी सुद्धा अतिशय गंभीरपणे ही भूमिका जी आहे ती भूमिका पार पाडलेली आहे. या अनुषंगाने काही गोष्टी तुमच्यासमोर मला ठेवायचं आहे की मला सुद्धा त्याचा उल्लेख झाला. या काव्यवाचन ही काव्यलेखन स्पर्धा जी आहे ती बृहत मराठी पट्टा जो आहे जी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये. मराठी जिथं जिथं बोलली जाते आजही त्या प्रदेशापर्यंत ही पोहोचलेली काव्यलेखन स्पर्धा ही या स्पर्धेचं यश आहे. म्हणजे ही स्पर्धा गोव्यात गेलेली आहे, ही स्पर्धा कर्नाटकमध्ये गेलेली आहे, ही स्पर्धा हैदराबादमध्ये गेलेली आहे, ही स्पर्धा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा गेलेली आहे. म्हणजे ती पुढे सांगणार हे हा जो बृहत मराठी पट्टा आहे म्हणजे जिथं आजही मराठी बोलली जाते. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा की या सगळ्या ज्या 238 कविता आहेत त्या कवितांमध्ये जवळजवळ सर 10 ते 12 कविता ह्या मराठीचा सन्मान करणारे आहेत, मराठीची चोरवी करणारे आहेत. म्हणजे मराठीवरती असणारं प्रेम जे आहे आणि जी लोक किंवा जे मराठी लोक आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर राहतात त्यांच्या मनामध्ये असणारे जे मराठीचं प्रेम आहे ते मराठीचं प्रेम सुद्धा आपल्याला या सगळ्या कवितांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं ही स्पर्धा जी आहे ती स्पर्धा महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली आपल्याला दिसेल. आणि जसं मी सांगितलं तसं ही फक्त महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली नाही तर ती भारताच्याही बाहेर गेलेली आहे. म्हणजे अगदी न्यू जर्सी मधून सुद्धा एक स्पर्धक जो आहे तो स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. आणि त्यामुळे ह्या स्पर्धेचा विस्तार किंवा व्याप पसारा जो आहे तो किती प्रचंड आहे, मोठा आहे. आणि ह्या सगळ्यांना कवेत घेणारी ही स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं परीक्षण करण्याची जबाबदारी या दोन्ही मान्यवर संस्थांनी आमच्यावरती सोपवली. तेवढं सक्षम आम्हाला त्यांनी मांडलं जे आहे की नाही. आता तुम्हाला स्पर्धांचं ज्यावेळी पारितोषिक वितरण होईल आणि मुठाणे साहेब मला म्हणाले की याच्या माध्यमातून एक आम्ही कविता संग्रह जो आहे तो प्रकाशित करणार आहे. त्यावेळी ज्यावेळी तुम्ही जेव्हा तुम्ही त्या कविता वाचाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की खरंच चांगल्या अर्थानं किंवा चांगल्या पद्धतीनं एक परीक्षण झालेलं आहे की नाही हे आपल्याला समजेल. दुसरा एक महत्वाचा मुद्दा जो आहे की या कवितांमध्ये विषयाची फार मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे. प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा म्हणजे तरुण तरुणीचं प्रेम तर आहेच आहे, मात्र एक बुद्ध दाम्पत्य त्या दाम्पत्याच्या प्रेमाच्या छटा सुद्धा आपल्याला या कविता ह्या ज्या सगळ्या कविता आहेत त्या कवितांमध्ये दिसत आहेत. त्याचबरोबर आई आणि मुलाचं प्रेम किंवा एक त्यामध्ये कविता अशी सुद्धा आहे म्हणजे ती कदाचित कविता त्या ह्याच्यामध्ये पारितोषिक प्राप्त कवितेमध्ये आहे की नाही मला माहित नाही, मात्र आधुनिकतेच्या रेट्यामध्ये आईचं वात्सल्य हरवत चाललेलं आहे
आईची ममता हरवत चाललेली आहे आणि त्या ममतेचा शोध घेणारा तो मुलगा, ते आता हा परकाया प्रवेश आहे, म्हणजे परकाया प्रवेशातून ती व्यक्त झालेली कविता आहे. आणि तो जो मुलगा आहे तो मुलगा त्या आईला म्हणतोय की जर तू या सगळ्या तंत्रज्ञानानं निर्माण केलेल्या सुविधांपासून बाजूला होऊन तू जर मला स्वीकारलं नाहीस तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये माझ्याऐवजी तुला मोबाईलच घ्यावा लागेल. तिथपर्यंत म्हणजे माणसाची जागा अशा पद्धतीनं ही तंत्र घेता येते, यंत्र घेता येते, तिथपर्यंत ते सगळं प्रेम जे आहे, म्हणजे एकमेकांवरती असलेलं प्रेम आणि वाचतं हरवत चाललेलं प्रेम, ह्या सगळ्या प्रेमाच्या छटा ज्या आहेत त्या प्रेमाच्या छटा तुम्हाला ह्या सगळ्या कवितांमध्ये दिसतील. त्याचबरोबर सामाजिक अंगानं वेगवेगळ्या पद्धतीने ह्या कविता ज्या आहेत त्या कविता आपल्याला जाणार दिसतील. म्हणजे अगदी पर्यावरण संरक्षणापासून ते स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांवरती अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडणी जी आहे ती मांडणी आपल्या ह्या कवितांमधून वेगवेगळ्या कवींनी केली दिसतील. शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा फार चांगल्या पद्धतीने या कवितांमध्ये आलेले आहेत. हवामानामध्ये झालेले बदल जे आहेत ते बदल सुद्धा या कवितांचा विषय झालेले आपल्याला दिसतील. मग काय सांगितलं त्या पद्धतीने की भाषेची थोरवी, मराठी भाषेची थोरवी, मराठी भाषेचा गौरव हा सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेला आहे. म्हणजे आशियाच्या आणि विषयाच्या अनुषंगानं अतिशय वैविध्यपूर्ण अशा पद्धतीची स्पर्धा आहे, असे संपूर्ण अशा पद्धतीची स्पर्धा आहे. त्यामुळे ही स्पर्धा फार महत्वाची आहे. किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून एक फार चांगला आशयच कवितांच्या माध्यमातून या आपल्या मराठी विश्वाला मिळालेला आहे असं मी स्वतः मानतोय. आणि त्याचबरोबर जसं हे विषयाच्या अनुषंगाने किंवा आशयाच्या अनुषंगाने याच्यामध्ये वैविध्य आहे, त्याच पद्धतीनं कवितांचे जे प्रकार आहेत त्या अनुषंगाने सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये वैविध्य दिसतं. म्हणजे अगदी मध्ययुगीन वाङ्मयातले काही प्रकार जे आहेत ते प्रकार सुद्धा या आपल्याला कवितांमधून दिसते. म्हणजे अगदी वृत्त जे आहे ते वृत्तबद्ध कविता जो अलीकडच्या काळामध्ये नामशेष होत चाललेला प्रकार, म्हणजे मुक्तचंदाच्या झपाट्यामध्ये जसं आपण बाकीच्या ठिकाणी सपाटीकरण म्हणतोय त्या पद्धतीनं कविताच्या फॉर्म मध्ये सुद्धा सपाटीकरण झालेलं आहे. आपण एवढे मुक्तछंदाच्या आहारी गेलोय की वेगवेगळ्या पद्धतीनं कविता लिहिता येऊ शकते याचं भान अलीकडचा कवी जो आहे तो कवी विसरत चाललेला आहे. मात्र या कविता संग्राम या सगळ्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 10 ते 12 कविता ह्या वेगवेगळ्या वृत्तांमध्ये लिहिलेल्या आम्हाला दिसून येत आहेत. त्याचबरोबर गवळ सारखा प्रकार जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये हाताळलेला आहे. अभंग सुद्धा याच्यामध्ये आलेला आहे. 3.5 चरणी आणि त्याचबरोबर 3.5 चरणी ओव्या सुद्धा याच्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे अगदी मध्ययुगीन वाङ्मय प्रकारामधले जे काय आहेत काव्य प्रकार त्या काव्य प्रकारांचा समावेश सुद्धा त्याच्यामध्ये दिसतील. मात्र बहुतांश कविता जी आहे मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीनं ती मुक्त छंदामधली असलेली कविता दिसते. मात्र एक गोष्ट आणि मला खटकलेली गोष्ट बऱ्याच वेळा की बऱ्याच वेळा आपण काय करतो की कविता आणि साहित्य प्रकार, म्हणजे आता यातले कविता लिहिणारे काही लोक माझ्या समोर आहेत, त्या स्पर्धेतले पण काही लोक माझ्या समोर आहेत. मात्र जास्त किती स्पर्धा याची मला जाणीव नाही. मात्र बऱ्याच वेळा असं होतं की एक जो साहित्य प्रकार असतो, म्हणजे असे वाङ्मय शिकवताना आम्ही उदाहरण आपण असं सांगतो विद्यार्थ्यांना की ज्यावेळी एखादा लेखक लिहितो आणि ज्यावेळी एखादा वाचक वाचतो त्यावेळी त्या वाचकाला आणि लेखकाला त्या साहित्य प्रकाराच्या मर्यादा माहीत असतात. की साहित्य प्रकाराचा जो उपबंध आहे, आकृतीबंध आहे, त्या उपबंधाची आणि आकृतीबंधाची जाणीव ही त्या वाचकालाही असते आणि लेखकालाही असते. पण यातल्या काही कविता वाचल्यानंतर मला असं जाणवलं की बाबा त्यांना त्या साहित्य प्रकाराचा जो आकृतीबंध आहे किंवा उपबंध आहे त्या उपबंधांच्या विषया संदर्भामध्ये असं ज्ञान जे आहे ज्याला ज्ञान म्हणतो आपण ते ज्ञान थोडस कमी आहे. ते ज्ञान त्यांनी वाढवलं पाहिजे. म्हणजे सुरेश भटांच्या एका मुलाखतीचा मी संदर्भ देतो. आता सुरेश भटांच्या बरोबर आयुष्य घालवलेली लोक इथं आहेत. ते मुलाखतीमध्ये एका म्हणतात कवितेच्या रूपाविषयी स्वरूपाविषयी सांगताना त्यांना प्रश्न विचारला कविता नेमकी कशी असते, तर ते सहज म्हणाले एक तर कविता चांगली असते, एक तर कविता वाईट असते किंवा ती कविताच नसते. त्यातली तिसरं जे आहे त्यांचं जे सांगितलं ते ऐकल्यानंतर मलाही कळलं नव्हतं की कविताच नाही असा काय प्रकार असतो. आणि तो कविता नसतं म्हणजे काय असतं ते ह्या स्पर्धेच्या अनुषंगाने मला कळालं. म्हणजे इंदुजी देशमुखांची कविता आहे, छोटीशी कविता. 12 मास खळाळणाऱ्या तांडातून आम्ही उकळलो नाही केळीच्या गावासारखे, 12 मास खळाळणाऱ्या तांडातून आम्ही उकळलो नाही केळीच्या गावासारखे, आम्ही वाढलो वर्षानुवर्ष वर्षग्रस्त भागातल्या द्रुपासारखे. पण पण कृपया आम्हाला उलटे म्हणू नका, आम्ही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळी पावसाळी नाही. कविता संपली. आता ही किती किती शब्दांची कविता आहे. म्हणजे अल्पाक्षरत्व नावाचा जो एक प्रकार आहे तो ह्या अनुषंगाने तुम्हाला दिसतो. मात्र ह्या कविता संग्रहामध्ये काही कविता अशाच्या 4 पानांच्या आहेत. म्हणजे मोठाले साहेबांच्याबरोबर मी चर्चा करतो तर दीर्घ कविता नावाचा जो प्रकार आहे, दीर्घ म्हणजे किती लांबवायचं हा पण एक भाग आहे. म्हणजे निबंधामध्ये आणि कवितामध्ये फरक असतो हे पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे, मग कविता लिहिली पाहिजे.
लक्षात येते का बघा. म्हणजे हे कविता जी आहे ती अख्खा निबंधच आहे. म्हणजे त्या कवितेचं शीर्षक जर तुम्ही बघितलं तर आता मी जी कविता वाचली त्यापेक्षा फक्त 3 शब्द कमी होते. मी काय होते पूर्ण गंभीरपणे ऐका. मी आता जी कविता वाचली इंद्रजित देशमुखांची, त्या इंद्रजित देशमुखांच्या कवितेमध्ये असणाऱ्या शब्दांपेक्षा 3 ते 4 शब्द कमी होतील एवढं त्याचं शीर्षक आहे. म्हणजे त्या शीर्षकामध्ये 3 कविता चांगल्या कविता होऊन जातील. म्हणजे म्हणजे एकोळीच्या सुद्धा काही कविता आहे. बरोबर का? बरोबर ना शिके. एकोळीच्या सुद्धा काही कविता आहेत. म्हणजे एका ओळीमधून कविता व्यक्त केलेली आहे. मात्र इथं दीर्घ अशा पद्धतीची शीर्षकं दिसतात. आणि त्यामुळे मी मगाशी म्हटलं की आपण जो रचनाबंध स्वीकारतोय आणि ज्या रचनाबंधामधून आपण व्यक्त होतोय तो रचनाबंध नेमका काय आहे याच्या अनुषंगानं काही तात्विक अभ्यास जो आहे तो अभ्यास प्रत्येक कवीनं केलं पाहिजे. म्हणजे आपल्या भावावस्थेची मांडणी असेल किंवा आपल्या भावावस्थेला शब्दरूप देणं म्हणजे कविता जरी असलं तरी ती भावावस्था किती काळ टिकली पाहिजे आणि त्या भावावस्थेचं वर्णन किती शब्दांमध्ये केलं पाहिजे याच्याकडे आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे. की बऱ्याच कवितांमध्ये झालेलं आपल्याला दिसत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की या कवितांमध्ये काही कविता असं अशा आहेत की ज्यांच्यामध्ये फार ऊर्जा आहे. फार ऊर्जा आहे त्या कवितांमध्ये. त्या कवितांमधल्या एक 2-3 ओळी आहेत त्या अगदी पोटच्या स्वरूपाच्या आहेत. म्हणजे अगदी त्यांना अवतरण म्हणून सुद्धा तुम्ही बघू शकता. मात्र एकदा ती कवितेनं त्या एकदा सूर पकडल्यानंतर मध्येच कविता जी आहे ती कविता काय होत असते थोडीशी विस्कटणार दिसते आणि त्यामुळे त्या कवितांचा आपल्याला पारितोषिक प्राप्त कवितांमध्ये समावेश करता आलेला आहे. तर त्या कवींनी सातत्याने काय केलं पाहिजे वाचलं पाहिजे. म्हणजे थोडस बाजूला जाऊन मी उदाहरण देतोय की बालाजी सुतार नावाचे अलीकडच्या काळामध्ये एक चांगला कथाकार होता सर. तर त्यांनी एक ज्यावेळी त्याची मुलाखत होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जर तुम्हाला एखाद्या साहित्य प्रकारामध्ये काम करायचं असेल किंवा लिहायचं असेल किंवा त्यांनी कादंबरीच्या अनुषंगाने बोललेलं आहे किंवा कथांच्या अनुषंगाने बोललेलं आहे तर तुम्ही जवळजवळ 100 कथासंग्रह आणि 100 कादंबऱ्या तुम्ही वाचल्या पाहिजे. त्यावेळी जाऊन तुम्ही काय करू शकता कादंबरीसारख्या किंवा कथेसारख्या वाङ्मय प्रकाराला भिडू शकता. आता हे सूत्र जे आहे ते सूत्र इकडे सुद्धा लागू होतं. जर तुम्ही चांगल्या दर्जाची कविता वाचली तुम्ही चांगल्या दर्जाची कविता आत्मसात केली तर तुम्ही चांगल्या दर्जाचे चांगल्या पद्धतीचे चांगली अभिव्यक्ती करणारे कवी जे आहेत ते कवी होऊ शकतात. आता एक लक्षात घ्या की आपलं बाळ जे आहे ते बाळ सगळ्यांना गोंडसच वाटतं. बरोबर आहे का? आणि ते असलंही पाहिजे. प्रत्येकाला आपली कविता चांगलीच वाटली पाहिजे चांगली वाटत असते. मात्र आपल्यामध्ये सुधारण्याची गरज आहे किंवा सुधारण्याची शक्यता आहे अशा पद्धतीची एक भूमिका एक स्वागतशील अशा पद्धतीची भूमिका घेऊन सातत्यानं आपण काय केलं पाहिजे वाचनाचा ध्यास घेतला पाहिजे. चांगल्या पद्धतीची सतत अशा पद्धतीची कविता जी आहे ती कविता वाचली पाहिजे आणि कविता संग्रह मुळातून वाचली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय होतं की अलीकडच्या काळामध्ये आपण एकदम स्फुट वाचतोय. स्फुट पद्धतीचं वाचन आहे. म्हणजे रोहित तिथं बसलेला आहे. रोहित सारखे असंख्य कवी जे आहेत ते कवी काय करतात की आज आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा फेसबुकच्या माध्यमातून असते रोज आपल्याला भेटत आहेत ते आपल्याशी हितगुज असतात आणि त्यांच्या कविता ज्या आहेत त्या कविता आत्मसात करण्याबरोबरच आपण मूळ कविता संग्रह जो आहे तो कविता संग्रह सुद्धा वाचला पाहिजे. लक्षात घ्या वाचताना कवितेचं असणारं जे इम्प्रेशन आहे इम्पॅक्ट आहे तो वेगळा असतो आणि ज्यावेळी आपण कागदावरती कविता वाचत असतो त्यावेळी त्याचा असणारा जो इम्पॅक्ट आहे तो वेगळा आहे. म्हणजे यातल्या काही कविता जर काव्य वाचन स्पर्धेला आल्या असत्या तर त्यांची क्रमांक बदलले असते सर. इथं काव्य लेखन आहे लक्षात घ्या आणि त्यामुळे काव्य वाचनासाठी कुठली कविता पाठवायची आणि काव्य लेखनासाठी कुठली कविता पाठवायची याचंही भान आपल्याला स्पर्धक म्हणून पाहिजे. कवी म्हणून म्हणत नाही. ज्यावेळी तुम्ही स्पर्धा करताय त्यावेळी तो तुम्हाला पाहिजे की बाबा काव्य वाचनाची स्पर्धा कुठली आहे आणि काव्य लेखनाची स्पर्धा कुठली आहे. कारण काव्य लेखन वेगळं आहे काव्य वाचन स्पर्धांच्या अनुषंगानं वेगळं आहे. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या कालावधीमध्ये ज्या आहेत त्या कवी मित्रांनी माझ्या नवोदित कवी मगाशी मॅडम म्हणलेलं की ही नवोदित कवीचं व्यासपीठ आहे. पण ज्यावेळी मी कविता मॅडम वाचत होतो त्यावेळी त्या कवितांचा एक जो सूर आहे किंवा त्या कवितांची एकूण मांडणी आणि त्या कवितांची शब्दछटा आहे ती शब्दछटा होऊन मला असं जाणवलं की साधारणतः या कविता ह्या काव्य लेखन स्पर्धेमध्ये प्रौढ कवी जे आहेत त्या प्रौढ कवींची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. कदाचित ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचं जे सुरुवातीला जे शीर्षक आहे त्या शीर्षकामुळे आणि त्या शीर्षकावरील विश्वासामुळे कदाचित प्रौढ कवी जे आहेत ते कवी ह्या स्पर्धेमध्ये कदाचित जास्त सहभागी झालेले असं मी मानतो. सत्यशेवटी तिघांच्या वतीनं आणि जी परीक्षा जे होते त्या तिघांच्या वतीनं मी सर्व विजेत्या स्पर्धकांचं
खूप खूप अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर ज्या स्पर्धकांनी यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपलं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपली पुढील वाटचाल जी आहे ती पुढील वाटचाल कशा पद्धतीची असणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सर्व सहभागी कवींचे पुन्हा एकदा मी खूप 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 आभार आणि त्याचबरोबर अभिनंदन करतो. आणि मला इथं बोलण्याची संधी दिली, परीक्षा करण्याची संधी दिली त्याबद्दल दोन्ही मान्यवर संस्थांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.